काव्य आहे. जे देशासाठी लढले ते अमर होतात झाले. झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता. हिमशिखरी ध्वज फडफडले. असं ज्यांनी बलिदान केलं स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्या सर्व शूरवीरांना नतमस्तक करून आणि सीमेचं रक्षण करणारे जे जवान शहीद झाले त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या वक्तव्याला मी सुरुवात करत आहे. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, नवनिर्वाचित सदस्य महेश पाटील, गावचे प्रथम नागरिक पोलीस पाटील माधव पाटील साहेब, सर्व ज्येष्ठ माझे उपस्थित ग्रामस्थ आणि माझे तरुण सर्व बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी बालगोपालांनो, आज खूप आनंदाचा दिवस आहे. कारण आपण टाळ्या नका वाजू, बाहेर अजून संपलं नाही. 5 मिनिटं झाली नाही, फक्त 1च मिनिटं झालंय गाड्या लाव. तर आज खरोखर आनंदाचा दिवस आहे. मी इथे विशेष उल्लेख करीन की ज्या वेळेला इथे महाभारताचा वगैरे उल्लेख झाला, मला थोडं आठवलं की ज्या वेळेला कुणावर अन्याय होत असेल तर वकील म्हणून श्रीकृष्ण भगवंत उभे राहिले. मराठी शाहीमध्ये माधवराव पेशवे यांचे बंधू नारायणरावांचा खून करून राघव काका ज्या वेळेला राज्यगादीवर बसवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला रामशास्त्री प्रभूने हे वकिली करत होते. ते सुद्धा त्यांनी त्यांच्या घरावर गुढी उभारली नाही. कारण गुढी हे विजयाचं प्रतीक असल्यामुळे त्यांनी सांगितलं कुणावर अन्याय होत असेल आणि तुम्ही जर राज्यगादीवर बसत असाल तर ते आम्हाला मान्य नाही. थोडक्यात सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला कोणावर अन्याय होत असेल त्यावेळेला न्याय व्यवस्था ही जागृत असावी लागते. भले राजसत्ता लयात जाईल, आर्थिक व्यवस्था लयात जाईल, परंतु न्याय व्यवस्था जिवंत आहे तोपर्यंत कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही. म्हणून मी तो उल्लेख करेन, अश्विनी बाळाराम गवळी हिने वकिलीची गावातली पहिली ती LLB म्हणून वकील झाली आणि तिने सगळ्यांच्यासाठी मार्ग मोकळा केला. त्याच पावलावर पाऊल टाकून अमित गवळी असेल, नंतर आमची प्रणाली शेळके असेल, किशोर पाटील असेल, या खरोखर गावातील होतकरू तरुण आणि तरुणी यांनी एक चांगला मार्ग अवलंबलेला आहे. यांना मी हेच सांगेन की ज्या वेळेला लोकमान्य टिळकांनी बॅरिस्टरची पदवी संपादन केली, कायद्याचा अभ्यास केला, महात्मा गांधींनी बॅरिस्टरची पदवी संपादन केली, कायद्याचा अभ्यास केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली, कायद्याचा अभ्यास केला. कायदा मोडणं हे सहज सुलभ झालेलं आहे, परंतु त्याने कायदा मोडला नाही. त्या काळात कायद्याचं जतन करून जगाच्या पाठीवर आपलं मत मांडलं, त्यांनी कायद्याच्या दृष्टीने मतं मांडली आणि तो सुद्धा स्वातंत्र्य प्राप्तीसाठी एक मोठं पाठबळ ठरलं. म्हणून मी या प्रणालीला त्या दिवशी मार्गदर्शन केलं की कायद्याच्या पलवाटा भरपूर आहे. चोर चोरी करतो आणि त्याला बाहेर येण्यासाठी तो खूप प्रयत्न करत असतो, तो कुठेतरी कायद्याचा आधार घेतो. तर अशा लोकांच्या मागे न लागता एक आदर्श उभा करा, जेणेकरून आज इथे इंग्लिशमध्ये जे भाषण करणारी मुलं आहेत ती सुद्धा कधीतरी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आपलं नाव लौकिक करतील आणि ते सुद्धा तुमच्यासारखे कायद्याचे रक्षक बनतील. आज मी इथे एक विशेष उल्लेख करेन, ओरणमधील वशिनी जे गाव आहे त्या गावामध्ये प्रत्येक बरोबर आपल्याला शिक्षक बघायला मिळतात किंवा अधिकारी बघायला मिळतात आणि त्या गावाला एक शिक्षकांचं गाव म्हणून संबोधलं जातं उरण तालुक्यातील वशिनी गाव. तरी मला ही अपेक्षा आहे की कधीतरी भविष्यामध्ये असे यावर्षी 3 विद्यार्थी LLB झाले, वकील बनले, भविष्यात आणखी मुलं असेच काहीतरी वकील बनू द्यात, डॉक्टर बनू द्यात किंवा शिक्षक बनू द्यात किंवा कुठेतरी सरकारी अधिकारी बनू द्यात. आणि हे बनत असताना आम्हाला एक अत्यंत आनंदाचे असं बोलावं असं वाटेल की आमचा गाव हा कायद्याचे रक्षण करणाऱ्या वकिलांचं गाव आहे. भविष्यात असं गावाचं आपल्या चिंचवली गावाचं नाव लौकिक व्हावं. एवढंच नाही, फक्त 1 मिनिटामध्ये शेवटचं सांगतोय की रेडगरला ज्यावेळेला पालक मेळावा झाला त्यावेळेला IPS अधिकारी 3 स्टारवाले यांनी भाषण केलं आणि मार्गदर्शन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या भागातील खूप कमी सरकारी अधिकारी बनतात. एक नेऱ्याची ठाकूर म्हणून मुलगी बनली, पण एक बोटावर मोजण्यासारखं त्यांचं 1200 लोकवस्ती असलेलं गाव आहे. 1200 लोकवस्ती असलेल्या गावामध्ये 50 लोक त्यांची तरुण त्यांचे मिलिटरीमध्ये आहे, 10 त्यांचे पोलीसमध्ये आहे, 4 IPS अधिकारी आहेत. त्याच्यात 2 व्यासपीठावर एक बोलत होते आणि एक अध्यक्षस्थानी तिथे बसले.
असा आदर्श आपल्या गावातून निर्माण व्हावा असं मला वाटतंय. दुसरं याचं आपल्या गावातून सुरुवात झालेली आहे. हे जसे म्हणलेले आहेत वकील, तसं आराध्य असेल, नव्या असेल, स्वरा असेल किंवा अन्सारी मुलगी असेल, हे सर्व शिष्यवृत्तीमध्ये पास झालेले आहेत चांगल्या मार्काने. आराध्या जिल्ह्यामध्ये रँकमध्ये 4थी आलेली. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या गावासाठी. आणि असाच अभिमान इतर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असणार हा नक्कीच मनामध्ये ठेवावा. शाळा ही धर्मनिरपेक्ष आहे. कुठल्याही धर्माचा इथं उल्लेख असं नाही की तू त्या धर्माचा, तू त्या जातीतला, पुढेतला. धर्मनिरपेक्ष संस्था कुठली असेल तर शिक्षण देणारी शाळा. कारण इथे सगळ्यांना एकच गणवेश आहे. तो वेगळ्या जातीतला मंडळाला वेगळा गणवेश नाही, तो श्रीमंत मंडळाला वेगळा गणवेश नाही. आम्हाला सगळ्यांना सारखं ज्ञान मिळतंय. आम्ही सारखं त्या ज्ञानाची उपासना करू, जोपासना करू आणि भविष्यात उत्तम नागरिक बनू. सर्वांना पुढील वाटचालीस माझ्यातर्फे, अर्थात सर्व ग्रामस्थांच्या तर्फे मी प्रतिनिधित्व स्वरूपात बोललोय आणि सगळ्यांच्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि इथे माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय भारत.